सरकारी नोकरी सोडून गांडूळ खताच्या एका बेडवर काम करणारी मी जेव्हा 100 बेडचं स्वप्न पाहू लागते त्यावेळेस तुला हे जमणारच नाही, यात काहीच भविष्य नाही आहे, नुकसान होईल तुझं, असे सगळेच म्हणू लागले. पण मी या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या आणि मी माझ्या कामानं उत्तर दिलं. व्यवसायात तुम्हीही नवीन असाल तर पहिला व्हिडिओ सेव्ह करून घ्या, कारण पुढे नक्की मदतीला येईल. पहिलं तर मी टीका वैयक्तिक घेतल्या नाही. लोक त्यांच्या अनुभवावरून किंवा भीतीमुळे असं बोलत असतात. त्यांचे मत म्हणजे तुमची क्षमता नाही. दुसरं म्हणजे मी परिणामांनी उत्तरं दिली. वाद घालण्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं, कारण यशस्वी परिणाम हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. तिसरं म्हणजे मी शिकत राहिले. सुरुवातीला सर्व काही येणं आवश्यक नसतं. व्यवसाय हा अनुभवातून शिकण्याचा प्रवास असतो, त्यामुळे शिकत राहिले. चौथं म्हणजे मी नेहमीच सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिले. जे मला प्रोत्साहन देतील, योग्य मार्गदर्शन करतील अशाच लोकांशी संपर्क ठेवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे मी स्वतःवर विश्वास ठेवला. प्रत्येक यशस्वी उद्योजकाने कधीतरी शून्यातून सुरुवात केलेली असते, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा. तर मंडळी, तुमच्याही व्यवसायाच्या सुरुवातीला माझ्यासारखंच तुम्ही कोणकोणत्या टीका ऐकल्या ज्याने तुम्हाला प्रोत्साहित केलं हे नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि अशाच टिप्ससाठी पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.